मुश्किल नहीं कुछ भी दुनिया में, ज़रा हिम्मत तो रख, सपने बदलेंगे हकीकत में, जरा मेहनत तो कर. हॅलो वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी. वॉरियर ऑफिसर या तुमच्या लाडक्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. MPSC बाबतची वाढत चाललेली नकारात्मकता आणि या सगळ्या निगेटिव्हिटीमध्ये आपण कुठे आहोत? परीक्षाच होत नाहीये, किती दिवस झाले, वर्ष झालं अक्षरशः, की परीक्षा पुढे-पुढे ढकलली जात आहे आणि त्यामुळे अभ्यासामध्ये मन लागत नाही किंवा अभ्यास करून काय फायदा? असा एक प्रश्न बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये येतो आणि म्हणून आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी. पहिला मुद्दा, की बऱ्याच जणांनी, ऑलमोस्ट सगळ्यांनीच खूप जास्त अभ्यास केलेला आहे आणि अभ्यासावरती जेवढा त्यांचा वेळ गेला किंवा अभ्यासासाठी जेवढी मेहनत घ्यावी लागली, तेवढीच मेहनत घरच्यांना समजावण्यासाठी सुद्धा घ्यावी लागली. मुलं असतील, मुली असतील, दोघांचेही प्रॉब्लेम्स आहेत. घरातल्यांना कसं तरी आपण कन्विन्स करत असतो, की नाही बाबा मला द्यायची आहे एक्झाम प्लीज. काही जणांनी काही दिवसांची मुदत मागून घेतलेली असते, 1 महिना, 1 वर्ष आणि त्याच्यामध्ये एक्झाम न झाल्यामुळे आपलं वय तर थांबत नसतं किंवा आपल्या घरातल्यांना तरी बऱ्याच जणांच्या घरातल्यांना सिच्युएशन पण एक्झॅक्टली काय आहे किंवा का परीक्षा होत नाहीये, जरी कळत असेल तरी सुद्धा तेवढा जास्त एक्सपिरियन्स नसल्यामुळे किंवा आपण असं म्हणूयात की ह्या गोष्टींबाबत एवढी जास्त डीपमध्ये माहिती नसल्यामुळे ते लोक ऐकायला पण तयार नसतात. बरेच वॉरियर्स जे आहेत ते बोलतात, कॉन्टॅक्ट करतात आणि ते सांगतात की आता घरातल्यांना कसं समजावू ते समजत नाहीये. सगळेजण आता बास कर म्हणायला लागलेले आहेत. काही जणांचे रिलेटिव्स खूप जास्त परेशान करत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर आमची परीक्षा झाली असती तर ॲटलिस्ट काहीतरी करता आलं असतं किंवा सांगता आलं असतं की एक्झाम देऊन झालेली आहे, आता पुढची प्रोसिजर आहे म्हणून. पण परीक्षाच होत नाहीये, त्यामुळे मग आता करायचं काय? मग आम्ही जो काही अभ्यास केला तो वाया गेला का? किंवा इथून पुढे अभ्यास करून त्याचा काय फायदा होणार आहे? आणि मग या सगळ्या वातावरणामध्ये कधीतरी वाटतं की आता हे सगळं सोडून द्यावं का? बस करावं का? अशा सगळ्या वॉरियर्सबद्दल किंवा अशा सर्व वॉरियर्सना मला हेच सांगायचं आहे, की आत्तापर्यंत जी तुम्ही मेहनत घेतलेली आहे, ती मेहनत तर वाया जाणार नाहीये. अर्थातच जाणार नाहीये, कारण त्या मेहनतीचा तुम्हाला कुठे ना कुठेतरी फायदा होणार आहे. पहिला प्रश्न तर स्वतःला हाच विचारायचा, की या फील्डकडे तुम्ही का आलेले होतात? म्हणजे तुमचं स्वप्न आहे म्हणजे फक्त जॉबसाठी आलात की काय? म्हणजे मी अगदी सुरुवात करतानाच तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे असं सांगितलं होतं. पण जर समजा सुरुवातीपासून नसेल विचारला, तर आता तरी किमान तुम्ही हा प्रश्न मग स्वतःला विचारावा. बरं असं आहे का, की फक्त MPSC हे एकमेव क्षेत्र असं आहे का, की जिथे तुम्ही फॉर्म भरलात आणि परीक्षा नाही झाली किंवा काही कारणास्तव म्हणजे परीक्षा पोस्टपोन होत आहे आणि मग त्यामुळे फक्त MPSCमध्येच असं होतंय का, की काहीच फायदा नाही आहे अभ्यास करून, नोकरी नाही वगैरे? नाही, आत्ता जर आपण सध्या पाहिलं, तर दुसरी कोणतीही ॲड आलेली नाही आहे किंवा दुसरे कोणतेही नोकरीच्या बाबतीमध्ये शाश्वत अशी माहिती नाही आहे, ॲडव्हर्टाइज नाही आहे, एक्झाम झालेल्या नाही आहेत. ज्या काही 1-2 पदासाठीच्या एक्झाम झाल्या, त्याच्यामध्ये पण प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये घोळ झालेला आपण पाहिलेला आहे. नोकरीच नाही आहे. 1-2 वर्ष झालं फक्त MPSC करणाऱ्यांनाच नाही, तर इतर फील्डमध्ये सुद्धा जॉब नाहीत आणि त्यामुळे मग आपण जर समजा हे सोडून द्यायचा विचार केला, तर हे सोडून मग दुसरा काही बेटर ऑप्शन आपल्याकडे आहे का? याचा विचारही तुम्ही केला पाहिजे. याचा अर्थ असाही होत नाही, की तुम्ही फक्त आणि फक्त MPSCलाच धरून बसा. कारण इथून पुढे म्हणजे आता एक्झाम होणार, प्री होणार, मेन्स होणार. जे राज्यसेवेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी इंटरव्ह्यू आहे. जे कंबाईनची तयारी करत आहेत त्याच्यामध्ये STI, ASO पदासाठी जे तयारी करतात त्यांच्यासाठी ठीक आहे, की प्री आणि मेन्स हे 2च टप्पे आहेत. पण जे लोक PSAसाठी प्रिपरेशन करत आहेत त्यांना आता प्री द्यायची आहे, मेन्स द्यायची आहे आणि त्यानंतर परत ग्राउंड आहे, त्यानंतर परत इंटरव्ह्यू आहे. या सगळ्या टप्प्यांमधून जायचं आहे. मग जर तुमच्या घरची परिस्थिती अशी असेल, की तुम्ही तेवढा वेळ देऊ शकता, तुमची अगदी म्हणजे सगळं काही व्यवस्थित चाललेलं असेल, तर मग तुम्ही फुल म्हणजे 100% तुमचे देऊन तुम्ही याच्यातच म्हणजे हाच अभ्यास केला पाहिजे. तिथे तुम्ही कसलाही बाकीचा विचार नाही केला पाहिजे. पण ज्यांच्यावरती जबाबदारी आहे, घरचं पाहावं लागतं म्हणजे काही मुलांच्या बाबतीमध्ये असं असतं, की म्हणजे ते घरचे मोठे असल्यामुळे त्यांना घरदार पाहावं लागतं. बरेच जण असे आहेत जे मॅरिड आहेत. बऱ्याच मुली अशा आहेत ज्यांच्यावरती काही रिस्पॉन्सिबिलिटीज असतात. काही वेळेला तर असं होतं, की त्यांच्या घरामध्ये लहान बहिणी वगैरे असतात. त्यामुळे मग त्यांना पुढे स्वतःसाठीच जर शिक्षणासाठी इतका कालावधी लागत असेल, तर मग पुढे जे काही म्हणजे आपण जे समाज म्हणतो, तो समाज आपल्याला एवढं इझिली जगू देत नाही आणि आपल्या आई-वडिलांनाही जगू देत नाही. मग त्यामुळे अशा वेळेला तुम्ही डिसिजन घेताना नेहमी जे मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगत आलेले आहे, तुमच्यापैकी बरेच जण ते फॉलो पण करत असतील. अशा वेळेला डिसिजन घेताना एक करायचं,
की तुमचा जो काही निर्णय असेल, म्हणजे तुम्हाला अभ्यास पण कंटिन्यू ठेवायचा आहे किंवा दुसरं पण काही करायचं आहे किंवा एनी फील्ड किंवा कुठलाही प्रॉब्लेम असेल, तर त्याच्यामध्ये जे काही तुमच्याकडे 2 ऑप्शन असतात ना, ते दोन्ही ऑप्शन तुम्ही पहिल्यांदा मांडून घ्यायचे. म्हणजे तुमचा जो पहिला ऑप्शन असेल तो इकडे आणि दुसरा ऑप्शन जो असेल तो इकडे. म्हणजे तुम्ही जे काही करायचं ठरवणार आहात. समजा तुम्ही कन्फ्यूज आहात, की मी काय करू? आणि मग जर तुम्ही पहिला ऑप्शन सिलेक्ट केला, तर याच्यामध्ये तुमचा फायदा काय होणार आहे आणि नुकसान काय होणार आहे ते लिहून काढा. आणि दुसरा जो ऑप्शन आहे त्याच्यामध्ये पण तुमचा फायदा काय आणि नुकसान काय हे लिहून काढा. आणि त्याचबरोबर तुम्हाला वैयक्तिकरित्या काय वाटतं, म्हणजे सगळे पॉइंट्स याच्यामध्ये येतील. याच्यातून पुढे तुम्हाला पोस्ट मिळेल का, नाही मिळणार का, याच्यासाठी किती कालावधी जाईल, याच्यातून मग तुमच्या आयुष्यावरती काय परिणाम होतो का, आजूबाजूचे लोक असतील किंवा ज्या पण गोष्टी तुमच्या त्या फील्डशी किंवा त्या डिसिजनशी रिलेट करत असतील. अगदी काही बाबतीत सिली वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा तुम्ही जरी इथे लिहिल्यात तरीसुद्धा चालू शकतं, ठीक आहे. तर अगदी छोट्या-छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला इथे मेन्शन करायच्या आहेत. आणि मग शेवटी ज्यावेळेला हे सगळं लिहून होईल, तुम्ही लगेच हे म्हणजे लिहायला घेतलं 5 मिनिटामध्ये झालं आणि ठेवून दिलं किंवा लगेच डिसिजन घेतला असंही करू नका. याच्यासाठी एक वेळ म्हणजे एक दिवस जरी गेला तरी चालेल, की जसं आठवेल तसे तुम्ही पॉइंट्स ॲड करत जा. मग ते प्लसवाले असतील किंवा मायनसवाले असतील. आणि मग शेवटी एका दिवसानंतर ज्यावेळेला तुमची ही लिस्ट कंप्लीट होईल, त्यावेळेला तुम्ही फाइंड आउट करा, की याच्यापैकी कोणत्या ऑप्शनमध्ये माझे प्लस पॉइंट जे आहेत ते जास्त आहेत. याच्यामध्ये तुम्ही एखाद्या तुमच्या अतिशय चांगल्या अशा फ्रेंडची हेल्प घेऊ शकता, जे तुम्हाला नेहमी चांगल्या पद्धतीने गाईड करतात. पण तरीसुद्धा इथे तुमच्यासाठी जास्त बेटर काय आहे हे तुम्हाला सुद्धा चांगलं समजतं. तर याच्या बाबतीत तुम्ही डिस्कस करू शकता, पण फायनली निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे, ठीक आहे? आणि मग त्यानंतरच तुम्ही ठरवा, की मी आता इथून पुढे काय करायला पाहिजे. पण जर तुम्ही MPSC हे फील्ड निवडत असाल, तर मग तिथे तुम्ही स्वतः कमी नाही पडलं पाहिजे. जे मी तुम्हाला नेहमी सांगते, की 100% देऊन करा. किंवा जर तुमची सिच्युएशन अशी असेल, की आता पॉसिबलच नाही आहे, म्हणजे मला फक्त MPSC करणं हे शक्य नाही आहे, तर मग एखादा पार्ट टाईम जॉब असेल किंवा कुठून तरी काहीतरी तुम्ही म्हणजे इन्कमचा सोर्स शोधणं सुद्धा तितकंच आवश्यक आहे. कारण फक्त आणि फक्त या फील्डमध्ये अजून पुढचे तुम्ही म्हणजे 1 वर्ष तरी तुमचं इझिली म्हणजे जाणारच आहे. मग एवढ्या कालावधीसाठी सगळी सिच्युएशन जी आहे ती तुमच्यासाठी अनुकूल असेल का? याचा विचार तुम्हीच करणं गरजेचं आहे. जे पुढच्या वर्षीच्या अटेम्प्टसाठी प्लॅनिंग करत आहेत, म्हणजे आत्तापर्यंत मी जे काही बोलले ते यापूर्वी अटेम्प्ट दिलेले असतील किंवा यावर्षी एक्झाम देणार असतील किंवा काही जणांचे 4-5 वर्ष गेलेले असतील, तर त्यांनी तर अर्थात हा विचार करायला पाहिजे. पण जे पुढच्या वर्षासाठी अटेम्प्ट देणार आहेत, त्यांनी प्लॅनिंग करतानाच या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे, की मला या फील्डमध्ये किंवा इथून मला कुठलं तरी पद मिळवण्यासाठी माझ्याकडे किती कालावधी आहे. हा कालावधी सुरुवातीलाच स्वतःला सांगून ठेवा. एक प्रॉपर प्लॅन करा तुम्ही. प्रत्येक म्हणजे तुमचं जे काही वर्षाचा प्लॅन असेल, त्याच्यानंतर महिन्याचा प्लॅन असेल, महिन्यातल्या प्रत्येक दिवसाचा, आठवड्याचा, प्रत्येक तासाचा, प्रत्येक मिनिटाचा प्लॅन तुमच्याकडे असला पाहिजे. असं नाही म्हणत, की मी एकदाच प्लॅन करा आणि तो खूप स्ट्रिक्टली फॉलो करा, असं होतही नसतं. कारण तेवढं स्ट्रिक्टली आपण ते फॉलो करू शकत नाही. पण ॲटलीस्ट छोट्या-छोट्या पॉइंट्समध्ये जे काही म्हणजे तुमचे छोटे-छोटे जे टार्गेट्स असतील, ते अचीव्ह करण्याचा प्रयत्न करा. ज्यावेळेला तुमचं प्लॅनिंग प्रॉपरली असेल ना, त्यावेळेला तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकाल. अर्थात हा मुद्दा इथे येतो, की आमचा प्लॅन सगळा व्यवस्थित होता, आमचा अभ्यास सगळा व्यवस्थित होता, आम्ही क्वालिफाय होण्यासाठी आम्हाला स्वतःला तेवढा वेळ दिला होता, पण एक्झामच झाली नाही. तर अर्थात ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीयेत, त्याच्यावरती जास्त विचार करण्यात काही अर्थ नाहीये. पण ही सिच्युएशन फक्त MPSCच्या बाबतीत नाहीये, तर ही प्रत्येक फील्डमध्ये आहे. कारण कुठेच अगदी पोलीस भरतीची तयारी करणारी मुलं असतील, सरळ सेवेची तयारी करणारी मुलं असतील, कोणत्याच फील्डमध्ये सध्या जॉब नाही. कुठल्याच ॲड येत नाहीयेत, कुठल्याच परीक्षा होत नाहीयेत, कारण परिस्थिती तेवढी आत्ता सध्याची भयानक आहे. त्यामुळे जर तुम्ही ह्या फील्डमध्ये असाल, तर मात्र तुम्हाला स्वतःला तेवढंच खंबीरपणे सांगावंच लागेल, की एवढा-एवढा कालावधी मला लागणार आहे. एवढ्या कालावधीमध्ये मला अचीव्ह करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं इकडे येताना तुम्ही का येणार आहात हे ठरवणं जास्त महत्त्वाचं आहे. फक्त जॉबसाठी येत असाल, तर जॉबसाठी हजारो अपॉर्च्युनिटीज आहेत. तुम्ही त्या सिलेक्ट करू शकता, ज्या की MPSCपेक्षा कमी कालावधीमध्ये ज्या तुम्ही क्रॅक करू शकता, जर तुमच्याकडे तेवढं टॅलेंट असेल तर, ठीक आहे. आणि जर इकडे यायचं ती तुमची ड्रीम पोस्टच असेल, तर मग पूर्ण तयारीनिशी उतरा. स्वतःचं 100% द्यायच्या तयारीने उतरा, तर तुम्ही ह्याच्यामध्ये व्यवस्थितपणे यश मिळवू शकता. बऱ्याचदा असं होतं, की सुरुवात करताना गाईडन्सच मिळत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला बराच कालावधी आपला असाच जातो. त्यामुळे प्रॉपर गाईडन्स घ्या आणि मगच सुरुवात करा. उगीचच काहीतरी फक्त एवढं-एवढं वाचायचं आहे असं कोणीतरी सांगितलं म्हणून ते घेतलत आणि वाचत बसलात असं अजिबात करू नका. प्रॉपर प्लॅननी या गोष्टींसाठी सुरुवात करा, ठीक आहे. सो
जे कोणी यावर्षीचा अटेम्प्ट देणार आहे, जे कोणी नेक्स्ट इयरचा अटेम्प्ट देणार आहे, त्या सर्वांना शुभेच्छा. आणि एक कुठेतरी निगेटिव्हिटी आली असेल तर एवढं तरी स्वतःला सांगा की कुठेच नाही आहे, नो म्हणजे जॉबच नाही आहे कुठेच, असं नाही की फक्त MPSCमध्येच नाही आहे. पण जेव्हा कधी परीक्षा होईल त्यावेळेला मात्र मला यशस्वी व्हायचं आहे. काहीही झालं तरी माझा रिझल्ट आला पाहिजे आणि मला ते पद मिळवायचं आहे आणि त्या दृष्टीने मी माझी तयारी सुरू ठेवेन. कारण म्हणजे तुम्हाला माहिती आहे की पाऊस पडेल न पडेल या गोष्टी माहीत असोत नसोत शेतकरी त्याचं काम करत असतो आणि त्याच पद्धतीने आपल्याला सुद्धा जर काही चांगलं पीक मिळवायचं असेल तर त्या कालावधीमध्ये सुद्धा कष्ट केले पाहिजेत, ज्यावेळेला आपल्याला पुढच्या कशाची शाश्वती नसते. सो आत्ता सध्या हातामध्ये फक्त एकच आपला ऑप्शन आहे, तो म्हणजे मेहनत करणं, प्रयत्न करणं, हार्डवर्क करणं आणि हे सगळं हार्डवर्क म्हणजेच आपला अभ्यास आहे. त्यामुळे त्याच्यावरती फोकस करा आणि लवकरात लवकर परीक्षा होईल अशी एक अपेक्षा करूयात. फक्त ज्यावेळेला परीक्षा होईल त्यावेळेला आपण कुठेतरी कमी पडतोय असं आपल्याकडून होऊ नये, याची काळजी तुम्ही आत्तापासूनच घ्या. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. काहीतरी म्हणजे थोडंफार कन्फ्युजनमध्ये असणाऱ्या वॉरियर्ससाठी थोडाफार दिलासादायक किंवा एखादा निर्णय घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला मदत करेल. जर तुम्हाला असं वाटत असेल, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. थँक्यू.